सुप्रभात. सई, जरा काढा घेऊन ये माझ्यासाठी. हो अप्पा, आणते. मी बघते. थांब, मी बघतो. नमस्कार. $5,000? कसले 5,000? आमच्या एका सोप्या प्रश्नाचं उत्तर दिलं जर तुम्हाला 5,000 रुपये मिळतील सर. 5,000 रुपये रोख लागतील मला आणि घरी आणून द्यायचे. हो सर, पण आधी प्रश्न तर ऐका. विचारा. हा सर. पण नक्की मिळतील ना? हो हिटलर, सॉरी साहेब. हा, तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. हा, तर मला सांगा, फ्रीजला मराठीत काय बोलतात? स्वदेशी केतकरांना विचारण्यासाठी तुम्हाला हा प्रश्न शोधून काढावा लागला. हो सर, तुम्हाला सोपा वाटत असेल, पण कित्येक जणांना हा प्रश्न येत नाही. अहो, खूप सोपं आहे. हा, मग सांगा ना. शीत कपाट म्हणतात त्याला. वा 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 सर, वा वा वा. शुभेच्छा सर, तुम्ही 5,000 रुपये जिंकलात. मग ते आणून द्या मला. पत्ता लिहून घ्या. गुल. सर 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 ऐकून तर घ्या. आता आमच्याकडून तुम्हाला 5,000 रुपयाचं कुपन मिळेल आणि हे कुपन घेऊन आमच्या धिंगा मस्ती मॉल मध्ये तुम्ही बिनधास्त शॉपिंग करा. काय? नाही, हे बघा, हे तुम्ही मला आधी सांगितलेलं नव्हतं. ही घोर फसवणूक आहे. उपभोक्ता कायदा काय आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? सर 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 ऐका ऐका, हे सगळे कायदे तुम्ही आमच्या बॉसला सांगा. मी माझ्या बॉसकडे फोन देतो, त्याला कायदा सांगा. हा, बोला ना, बोला. अरे आता का गप्पा बसलाय? हे बघा, माझी फसवणूक केल्याबद्दल मी तुम्हाला न्यायालयात खेचीन. ऑलराइट. सगळा स्कीम नीट एक्सप्लेन करणार आपा. कांगारू. अरे, एवढी मदत गेली तुझी. आता मी तुला सोडणार नाही. नायक, आता काय करणार आहेस तू? लेट्स गो. लेट्स सी व्हाट हॅपन्स. अरे कम चल. ह्या अशा माकड चेष्टा करणार आहेस तू आता? खोटे दूरध्वनी करून माझी थट्टा करतोयस तू? अरे, हसतोयस काय निर्लज्जासारखा? What am I gonna do आपा? आतायला येता. अरे, असा धडा शिकवीन तुला की कायमचा हसणं विसरून जाशील तू. काय करणार तुम्ही? इनफॅक्ट काय करू शकता तुम्ही? अरे, हा अप्पा केतकर काय करू शकतो याची अजून तुला पूर्णपणे कल्पना नाहीये. अरे, खोट्या बातम्या सांगून फसवणूक करतोय एका ज्येष्ठ नागरिकाची. खूप महागात पडणार आहे तुला हे. No, I'm serious आपा. 5,000चा कुपन आहे माझ्याकडे, द्यायचं तुम्हाला. माझ्याशी वाद घालतोस तू? मला अक्कल शिकवतोय? अहो राहू द्या ना, कशाला वाद वाढवताय? मी नाही, त्यालाच उकरून काढलाय हा वाद. मी ह्याला कायमचं इथनं हकलून लावणार आहे. Yeah, exactly. Only तुम्ही अकालू शकता. प्रश्नच नाही. नक्कीच तुला इथनं हकलून देऊ शकतो मी. And what else can you do? अजून काय करू शकता बघायचं मला. दाखवतोच मी तुला काय करू शकतो ते. काय करणार तुम्ही? सपोज ऐकलं नाही तुमचं, देन स्टोन पेल्टिंग करणार, दगड मारणार, गाडी नाही करू शकत तुम्ही. मारणार, तुझ्या घरावर दगड मारणार. तुझ्या आणि या सगळ्यांच्या डोळ्यात देखत तुझ्या घरावर दगड मारतो का नाही बघ तू. नो, इट्स इम्पॉसिबल. नाही करू शकत. नाही करू शकत? थांब, दाखवतोच तुला आता. अहो काय चाललंय तुमचं? नका करू असं. अप्पा, असं काही करू नका. हे बघा, तुम्ही मला थांबवू नका.
हा स्वतःला खूप शहाणा समजतोय नाही का? अरे याला कळू देत आप्पा केतकर काय चीज आहे ते. अरे तुझ्यासारखा पळपुटा नाहीये मी. ऑल राईट दाखवा मला. दाखवतोच तुला. अहो हे काय चाललं तुमचं? नका करू असं काही. तुम्ही गप्पा बसाव. नाही करे चल ना यार प्लीज, नको सगळ्यात पडू. सापडला दगड. अहो नका मारू, ऐका माझं. गप्पा बसाव तुम्ही. खरंच आता हो अप्पा असं काही नका करू. अबा कमान तुम्ही मारणार राईट? बघायचं मला. नचिकेत अरे असं का वागतोयस तू तरी? हे ऐकत नाही तर तू तरी ऐक. अबक मारला तुझ्या घरावर दगड. माझी परीक्षा घेतोस काय? अरे तुझ्यासारखे कोणून प्यायलोय मी. ग्रेट वंडरफुल. अरे हसतोयस काय? तुला खोटं ठरवलंय मी. अजून हसतोयस? बघतोस तुझ्याकडे आता. अप्पा ऐका ना, मी तुम्हाला विनंती करते. दिगंबर तू नचिकेतना घेऊन जा, खरंच त्यांना वेळ लागले. अप्पा चला. नाही का? अप्पा ऐका माझं, चला. अप्पा नको. अप्पा चला चला. अहो नको चला. ताईने वाट लावली आहे सगळी तिकडे. काय नाही करतोय करे ना? असं काय करतोयस तू? काय झालंय याला? असं का वागतोय? अरे डोक्यावर पडलाय तो, बाकी काय. हं? भाई तुला सांगून ठेवतो हा आगाऊपणा महागात पडणार आहे तुला. नाही आम्ही तुझ्याशी बोलतोय. अरे भाई बोल ना. एवढं सगळं होऊन सुद्धा तू शांत कसा काय? टेक्स माइंड शांत ठेवला सगळं मोठं काम होणार. म्हणजे काय आता? नक्की काय करणारस तू आता? नाही या भाई, फोन ठेव आधी खाली. हा टेक्स सिट रिलॅक्स हिअर हॅव सम मोर. हा भाई पाण्याची गरज आहे. टेन्शन देत राहतो एक एक. नाही सांग ना, काय करणारस तू आता? हॅव फन गाइस. दात दाखवून हसतोय माझ्याकडे बघून. असा इंगा दाखवीन ना त्याला एक दिवस. नाही पण आता रागाने नाही, आता शांतपणे विचार करूनच त्याला वटणीवर आणायला पाहिजे. हा हे मी नक्कीच करू शकतो. काय? त्याच्या विरुद्ध खोटी तक्रार देतो पोलिसात. अप्पा हो, खोटी तक्रार कशाला करायची आपण? तू अजिबात बोलू नकोस. आत्ताच्या आत्ता मी चौकीत जातो आणि त्याच्या विरुद्ध तक्रारच देऊन टाकतो. अप्पा हो असे हो मी असाच जाणार आहे. अप्पा हो नमस्कार अप्पा. नमस्कार वाडेकर. हो 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. हो या ना, या. हो तो आमच्या शेजारचा बैल उधळलाय. बैल उधळलाय? आप्पा आम्ही पोलीस डिपार्टमेंटला आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटला नाही. अहो बैल म्हणजे ते कांगारू. हो बैल म्हणजे कांगारू? हे नवीनच ऐकतोय मी. नचिकेत देशपांडे. अहो तो आगाऊ नतद्रष्ट मुलगा आहे ना, त्याच्याबद्दल बोलतोय मी. अरे वाडेकर, असे अचानक कसे आलात? हो यावंच लागले. अहो बघत काय उभ्या राहिलात? यांच्याकरता पेलाभर असा चहा द्या आणि लाडू पण द्या त्यांना. हो आणते. काय झालं, कोण आलंय? हवलदार वाडेकर. कोणाची तक्रार केली आज अप्पांनी? अप्पांनी तक्रार केली नाहीये, अप्पांच्या विरोधात तक्रार आली आहे. काय?
ईश्वरा, तुमच्या शेजारचा तो नचिकेत देशपांडे त्याने तक्रार केली यांच्याबद्दल, घरावर दगड फेकलेत म्हणून. नाही नाही, आमचे आप्पा असं करूच शकत नाही. मी सांगते ना. अगं खरंच मारला दगड यांनी. काय? पण कशाला असं करायचं ना आप्पा? आता त्यांनी तक्रार केली म्हणजे मला तुम्हाला घेऊन जावंच लागणार ना. अहो पण मुळात तुम्ही माझी तक्रार लिहूनच कशी घेतलीत? आता त्याने तक्रार केली म्हटल्यावर लिहून घ्यावीच लागणार. नचिकेत असं काही करू शकतील असं वाटलं नव्हतं मला. म्हटलं ना आता तुम्हाला, हे परदेशी लोक कसे असतात ते. आपलं काम झाल्यानंतर समोरच्याला अडचणीत आणण्याकरता ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करावा हे त्यांना माहीतच नसतं. बरोबर बरोबर बोलतोय तुम्ही आप्पा. बरोबर बोलतोय ना? मग तुम्ही आलायच कशाला मला घेऊन जायला? अहो आता त्याने पुरावेच दिले म्हटल्यावर तुम्हाला घेऊन जावंच लागणार ना. कसला पुरावा? अरे मला तरी कळू देत ना. अहो दिलाय ना पुरावा. हे बघा ना, मी कशाला खोटं बोलीन. बघा आता बघ, मी तुला तुझ्या घरावर दगड मारून दाखवतोच. बघ आता तू. सापडला दगड. बाग मारला का नाही तुझ्या घरावर दगड? ईश्वरा, पण हे सगळं का करतोय तो? हे सगळं मुद्दाम करतोय तो. आणि या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. आम्ही? हो हो तुम्हीच. त्या कांगारूला नको तेवढा डोक्यावर बसवून ठेवलाय तुम्ही, त्यामुळे हा दिवस पाहायला लागतोय. आता सापाला दूध पाजल्यानंतर दुसरं काय होणार? टंक मारणारच ना तो. अहो पण आप्पा तो व्हिडिओ शूटिंग करतो हे तुम्हाला माहित होतं, मग कशाला असं वागायचं तुम्ही? वाडेकर साहेब तुम्ही बसा ना जरा. नाही नको, चला आप्पा. अहो चहा तरी घ्या आणि लाडू. चहा लाडू हो बरं ठीक आहे चला. हो या. अहो तुम्ही पण बसा जरा शांत. हा? कल्पना चहा घे गं जरा. See? Come, Devki, come. I knew तू येणार. माहित होतं? Yeah, and का येणार ते पण माहिती. I filed a complaint against her. ते withdraw कार असा बोलायला आला, right? Am I right, Devki? Anyways, sit. नाही नको. Fine, tell me. काय होतंय रे बाळा तुला? आणि असा का वागतोयस? कसा वागा तो? I'm fine, Devki. अरे यांच्या मागे का लागलायस? आणि काय मिळतंय तुला असं वागून? कळणार. कधी? आणि अजून काय काय बघायला लागणार आहे? कळणार देवकी. Have some patience. Slowly कळणार तुला. हे बघ बाबा, एका वेळी फक्त मी एकाच विचित्र माणसाला सहन करू शकते. तिथे त्यांचीही तऱ्हा आणि आता तुझं हे काहीतरी नवीन सुरू झालंय. देवकी, काळजी करू नको. Have faith in me, I'm there. त्रास नाही होऊ देणार कोणाला पण. अरे त्रास होतोय रे बाबा. आजी, अहो आजी तिकडे आप्पांनी घर डोक्यावर घेतलंय म्हणून तुम्हाला बोलवायला आलोय. हे तर होणारच होतं. काय बरं आपण काय झालं? अरे काय काय तिकडे आप्पांचा जो थायथायड चालू आहे. थाय थाय व्हॉट? अरे म्हातारा खवळलाय. Oh, then that's okay. नाक यार, व्हॉट्स गोइंग ऑन? अरे कशाला उगाच त्या म्हाताऱ्या माणसाच्या नादी लागता? आता ह्या वयात त्यांना नाही एक काम म्हणून तुम्हाला काम नाही का? हे काय सांगतो जाऊ द्या, की मागे घेऊन टाका कंप्लेंट. घेणार. But first, you will have some fun. फन आपा खूप त्रास देता तुम्हाला, right? Now it's time. आपण त्रास द्यायचा. नाही हे खरं आहे. काय आहे, तुमच्या सोसायटी मधल्या 90% लोकांवर आपण कंप्लेंट केली. रोज मला त्यांचा फोन असतो, रोज. मला त्रास होतो, पण ते जाऊ द्या, तुम्ही कंप्लेंट मागे घेऊन टाका. No, घेणार. Alright. But first, आपण क्षमा मागितला पाहिजे. नाही, शक्यच नाही हे. अप्पा असं काय करताय? तुमच्या एका वाक्यानं हे सगळं प्रकरण मिटणार आहे.
बघा काहीतरी विचार करा. अहो आणि तुम्ही क्षमा नाही मागितली तर हे तुम्हाला पोलीस कोठडीत टाकतील. हे तर टाकावंच लागेल. कायद्याने हात बांधलेलेत आमचे. मला कोठडीत राहायला लागलं तरी चालेल, पण मी त्या कांगारूची क्षमा मागणं केवळ अशक्य आहे. अहो कोठडीत हाल होतील तुमचे. हो ना, तिथे तुम्हाला वेळच्या वेळी काढा कोण देणार? नको मिळू देत, अहो जेवणाचे पण हाल होतील. होऊ देत. अहो पण त्यामुळे तब्येत खालावेल ना तुमची. मेलो तरी 72 आहे, पण त्या कांगारूची क्षमा प्रश्नच उद्भवत नाही. अहो का उगीच असे हट्टाला पेटलाय? तुम्हाला कारण दिसत नाहीये? अहो थोडस नमतं घेतलं तर तुमची अटक टळेल ना. बर काय ठरतंय? काय तुमचं ठरलंय का काही? ठरलंय. मी त्या कांगारूची क्षमा मागणार नाही. पाहिजे तर लिहून घ्या. नाही मग त्याला लिहून घ्यायची काय गरज आहे? चला ना पोलीस स्टेशनला चौकशी करायची तुमची. मग येणार नाही. असं कसं आप्पा? अहो तुमच्या विरोधात तक्रार दाखल झालीये, तुम्ही त्या माणसाची माफी पण मागणार नाही आणि पोलीस स्टेशनला पण येणार नाही, मग कसं होणार? येणार नाही. ठीक आहे, मग मला माझ्या वरिष्ठांशी बोलावं लागेल. काय वाटेल ते करा, पण मी येणार नाही. चला मी येते तुमच्या सोबत. आप्पांच्या वतीने मी नचिकेतची माफी मागते. चला चालेल. थांब सई. मग काय करायचं आप्पा? कुणाला तरी जावंच लागणार आहे ना. जा, जाऊन सांगा त्या कांगारूला मी क्षमा मागतो त्याची. हॅलो. अरे मी बोलते देवकी. आप्पा तुझी क्षमा मागायला तयार आहे, तू ये लवकर. ग्रेट. देखी आय एम हॅव्हिंग पिझ्झा. येणार लवकर येणार. अरे का असं करतोयस मुद्दामून? पिझ्झा फिनिश करणार लगेच येणार. काय म्हणाला ते कांगारू? येतोय तो. पण कधी? थोड्या वेळात येतोय. म्हणजे मी इथे त्याची वाट बघत बसायचं? हो कामात आहे तो. एवढं काय काम करतोय तो रिकाम टेकडा? पिझ्झा का? नमस्कार. थांब तिथेच. आतमध्ये पाऊल टाकलं तर खबरदार. ऑलराइट. देन तुम्ही या. मी येणार नाही. अबा यू वोंट कम. यू वोंट लेट मी कम. देन तुम्ही क्षमा कसा मागणार? ॲज ऑलवेज शाउट करणार. जे काही घडलं त्याबद्दल मला खंत आहे. सांगा त्यांना. हो अप्पा. जे काही घडलंय त्याची काही खंत आहे की नाही तुम्हाला? हां? अरे असंच म्हणायचं होतं ना आप्पा तुम्हाला? घडल्या प्रकाराबद्दल बोलून उपयोग काय? मी विश्वासराव उर्फ आप्पा केतकर आपा, इट्स ऑलराइट. क्षमा केला मी तुम्हाला. Yeah, you threw stones on my house, but मी विसरला सगळं. Sir, please withdraw the complaint.
चला माझं तरी आता इथं काय काम आहे ना मग. चला येतो मी. चहा आणि लाडू मस्त होता हा, आजी. आप्पा इन माय माइंड कुठला पण राग नाही आता. तुम्ही पण विसरा सगळं. इच अँड एव्हरी टाइम तुम्ही चिडणार, शाउट करणार, त्रास होता तुम्हाला त्याचा. ऑलराइट बाय साईड.